गजानन संतुराम कारखानीस उर्फ गजाभाऊ यांचा पालीतील राजकीय व सामाजिक कारकिर्दीचा झंझावात एकीकडे चालू असताना त्यांचा मुलगा प्रकाश हा महर्षी दयानंद कॉलेज मुंबई परळ येथे 1968-1969 या सालात शिक्षण घेऊन टेक्सटाईल डिपार्टमेंट डाईंग सुपरवायझर म्हणून 1971 ते 1984 या काळापर्यंत मुंबई येथे नोकरी करत होता. त्याच दरम्यान 1974 साली सौ शुभांगी यांच्याशी विवाह बंधनात अडकले. मुंबई येथे टेक्सटाईल डिपार्टमेंटमध्ये काम करीत असताना त्यांचे मन मुंबईत पाहिजे तसे रमत नसेना. त्यांची ओढ ही आपल्या पाली गावाकडे लागली होती. गजाभाऊंचे वाढते वय व व्यवसायाचा शेतीचा वाढलेला व्याप लक्षात घेता दादांनी मुंबईची नोकरी सोडून सन 1984 साली पालीत परत आले. परंपरेने वडिलांची राजकीय व सामाजिक कार्याची छाप ही दादांवर असल्यामुळे त्यांना समाजकार्याची आवड वाढत गेली. त्यावेळचे लोकप्रिय नेते बॅरिस्टर AR अंतुले साहेब, नामदेव शेठ खैरे, दादासाहेब लिमये, वसंत शेठ ओसवाल या नेतृत्वावर प्रभावित होऊन दिलदार व जिव्हाळ्याचा मित्र प्रकाश शेठ ओसवाल यांच्या सानिध्याने काँग्रेस या पक्षात आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. 1984 साली प्रथम पाली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवड होऊन 1993 साली उपसरपंच या पदावर विराजमान झाले. मुंबईतून पालीला आल्यावर उदरनिर्वाहाचे ठोस असे साधन उपलब्ध होत नसल्यामुळे दिलदार मित्र श्री प्रकाश शेठ ओसवाल यांनी आपले स्वतःचे रेशनचे दुकान आपल्या मित्राला भागीदारी करारपत्र करून चालवायला दिले. ते आज तागायत चालवत आहे. दरम्यानच्या काळात दादांनी अनेक व्यवसाय सुरू केले, परंतु त्यात त्यांना पाहिजे तसे यश नियतीने दिले नाही. दादांचा समाजकारण व राजकारणाचा वेग गतिमान होत असतानाच सन 1999 साली पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दादांचा केवळ एक मताने निसट्टा पराभव झाला व तो पराभव सरपंच पदाला चकवा देऊन गेला. वसंत शेठ ओसवाल यांचे अतिशय विश्वासू व प्रामाणिक खंदे समर्थक म्हणून दादांची ओळख निर्माण झाली. त्यांचे पाठीराखेच म्हणून जनमानसात प्रतिमा तयार झाली. सन 1999 साली आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करून माननीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या नेतृत्वात माननीय वसंत शेठ ओसवाल साहेबांच्या पुढाकारात सुधागडमधील अनेक कार्यकर्त्यांनी या राष्ट्रवादीच्या प्रवाहात निस्वार्थ भावनेने सामील झाले. पुढे सन 2002 या साली पंचायत समिती सुधागड पालीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत माननीय वसंत शेठ ओसवाल यांनी सौ शुभांगी प्रकाश कारखानीस यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली व जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून देऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुधागड तालुक्याच्या घड्याळ या चिन्हावर निवडून येऊन पहिल्या महिला सभापती म्हणून विराजमान झाल्या. जनतेने जणू पराभवाची पोचपावतीच परत केली. कारखानीस कुटुंबातील राजकीय व सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना असल्यामुळे त्यांचा सभापती पदाचा कार्यकाळ सुधागडच्या राजकारणात कोरला गेला. दादाने 20% राजकारण परंतु 80% समाजकारणाचा हा मूलमंत्र जीवनात अंगीकारल्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे त्यांचे आजही जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध अबाधित राहिले. स्वतःचा खिसा नेहमी रिकामा ठेवून दानशूर व दिलदार व्यक्तिमत्व म्हणून दादांची ओळख आजही जनमानसात आहे. समाजातील सर्व जाती धर्माशी अगदी सलोख्याचे संबंध ठेवून दादांनी राजकारण केले, परंतु राजकारणात कधीही कटुता आणू दिली नाही. माननीय सुनीलजी तटकरे साहेब, रविशेठ पाटील, धैर्यशील दादा पाटील, सुरेश शेठ खैरे, गीताताई पालरेचा यांच्या निवडणुकीच्या प्रचारात दादांचा खारीचा वाटा राहिला हे आजही कोणी नाकारू शकत नाही. शब्दाला तिखट पण स्वभावाने अतिशय एकनिष्ठ व निस्वार्थी असल्याने स्वतःचे हित न साधता आपली जोडी नेहमी रिकामी ठेवून अनेकांचे संसार पोटा पाण्याला लावण्याचे लोकहिताचे पुण्याचे काम दादांच्या हातून नेहमीच घडत राहिले. आजही अनेक राजकीय दिग्गजांच्या सत्ता संघर्षाचे डावपेचांचे सारीपाट मांडण्यासाठी दादांचे 10x10च्या रेशनच्या मुळकळीच्या छताखाली बसण्यासाठी कोणताही संकोच वाटत नाही. हेच दादांच्या निस्वार्थ मैत्रीचे प्रतीक आहे. आणि म्हणूनच नेहमी दादा गर्दीच्या छायेत राहिल्याने एकांतात कधीच राहिले नाही. दादांची समाज कार्याची ही जीवनगाथा आज वयाच्या 75व्या वर्षात येऊन ठेपली आहे. दादांच्या या निष्ठेची व प्रामाणिकतेची ही बांधिलकी सदैव जपत राहू. त्यांची ही निस्वार्थ निष्ठेची परंपरा व अविरत समाजसेवेची ही पालखी पेलण्याचा आपण मनोभावी प्रयत्न करूया.
या निष्ठेच्या शिलेदाराला कारखानीस कुटुंबियातर्फे मानाचा मुजरा.